नमस्कार मित्रांनो, आज आपण संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी आदमापूर येथे आलो आहे. त्यांचे दर्शन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सत्यवा देवी यांच्या दर्शनासाठी मेतके येथे आलो होतो. तर त्यांचे दर्शन झाल्यानंतर वाटेमध्ये आपल्याला ही तंबाखू शेती पाहायला मिळाली. तर या शेतीविषयी आपल्याला तर जास्त काही माहिती नाही, परंतु तेथील लोकल लोकांची विचारणा केली असता त्यांच्या माहितीच्या आधारावर हा व्हिडिओ बनवला आहे. तर तंबाखू शेती करत असताना याचा हंगाम आहे ऑगस्ट नंतर. पाऊस कमी झाल्यावर याची लागण केली जाते. आता याची लागण करत असताना सरी पद्धतीने केली जाते. 3 ते 4 फुटाची सरी सोडली जाते. त्याच्यामध्ये रोप व बिया या दोन्ही पद्धतीने याची लागण केली जाते. आता इतर पिकांच्या मानानं याला पाण्याची जास्त गरज नाही. 30 ते 40% पाण्यावर ही शेती तयार होते. आता याच्यामध्ये ही वाण जो आहे किंवा व्हरायटी आहे ती 119 व्हरायटी आहे. त्या लोकांच्या माहितीच्या आधारावर सांगतोय. आणि ज्यावेळेस आता हार्वेस्टिंगला कसं आलं हे ओळखायचं, तर याची पाने पिवळे पडायला चालू होतं. ज्यावेळेस याची पाने पिवळे पडतात त्यावेळेस ते झाड कट करायचं, वाळवायचं. पूर्णतः वाळल्यानंतर त्याची पाने वेगळी करून एका गोणीत भरायची व ती गोणी पुन्हा बाजारात घेऊन जायची. आता त्याच्या क्वालिटीनुसार त्याचा रेट ठरला जातो. साधारणतः 80,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत एकरामध्ये उत्पन्न येतं. तर ही तंबाखू शेतीविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.